नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, US इंडियावर 20% टॅरिफ लावणार आहे आणि त्याचसोबत आपल्या इंडियावर US पेनल्टीसुद्धा लावणार आहे, अशी अनाउन्समेंट USने केली आहे. आणि मित्रांनो, याच दरम्यान गोल्डमॅन सॅच्सकडून एक जबरदस्त रिपोर्ट आली आहे. आणि मित्रांनो, त्या रिपोर्टमध्ये यांनी काही कंपन्यांची लिस्ट बनवली आहे ज्यांच्यावर या USच्या टॅरिफचा काहीही फरक पडणार नाही. आणि मित्रांनो, याच लिस्टमधल्या आपण अशा जबरदस्त 9 कंपन्या बघणार आहोत वर USच्या टॅरिफचा इम्पॅक्ट काहीही पडणार नाही. कारण मित्रांनो, या ज्या 9 कंपन्या आहेत त्या 90% पेक्षाही जास्त रेव्हेन्यू फक्त इंडियामधून जनरेट करते. म्हणूनच या कंपन्याच्या बिझनेसवर या US टॅरिफचा काहीही फरक पडणार नाही. तर मित्रांनो, चला बघूया कोणत्या आहेत या 9 कंपन्या आणि या 9 कंपन्या किती पर्सेंट रेव्हेन्यू इंडियामधून जनरेट करते हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, ही एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.84%, DISची होल्डिंग आहे 35.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.19%. आणि मित्रांनो, ही कंपनी फक्त इंडियामधून 99% रेव्हेन्यू जनरेट करते. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये दुसऱ्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, FISची होल्डिंग आहे 32.34%, DISची होल्डिंग आहे 29.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.18%. आणि मित्रांनो, ही कंपनी पूर्ण 100% रेव्हेन्यू इंडियामधून जनरेट करते. आणि मित्रांनो, म्हणूनच USच्या टॅरिफचा या कंपनीच्या बिझनेसवर काहीही इम्पॅक्ट पडू शकत नाही. चला आता बोलूया थर्ड कंपनीबद्दल. आणि थर्ड कंपनीचे नाव आहे श्रीराम फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.39%, FISची होल्डिंग आहे 52.61%, DISची होल्डिंग आहे 16.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.64%. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग आहे 0%. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही इंडियामधून पूर्णची पूर्ण 100% रेव्हेन्यू जनरेट करते. आणि मित्रांनो, या कंपनीच्या बिझनेसवर सुद्धा USच्या टॅरिफचा काहीही इम्पॅक्ट पडू शकत नाही. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.23%, FISची होल्डिंग आहे 15.23%, DISची होल्डिंग आहे 16.85% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.48%. आणि मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग सुद्धा 0च आहे. आणि मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी इंडियामधून 96% रेव्हेन्यू जनरेट करते. म्हणजे मित्रांनो, US टॅरिफचा या कंपनीच्या बिझनेसवर सुद्धा काहीही फरक पडणार नाही. कारण ही कंपनी जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू इंडियामधूनच जनरेट करते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे
12.54%. DISची होल्डिंग आहे 12.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.69%. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग आहे 0%. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी फक्त इंडियामधून 95.78% रेव्हेन्यू जनरेट करतो. म्हणजे मित्रांनो, US टॅरिफचा या कंपनीच्या बिझनेसवर सुद्धा काहीही इम्पॅक्ट पडणार नाही. चला आता बोलूया फोइनिक्स मिल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.26%, FISची होल्डिंग आहे 36.27%, DISची होल्डिंग आहे 12.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.74%. आणि मित्रांनो, फोइनिक्स मिल्स लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग बिलकुल 0 आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी पूर्णची पूर्ण म्हणजे 100% रेव्हेन्यू फक्त इंडियामधून जनरेट करतो. म्हणजे या कंपनीवर सुद्धा USच्या टॅरिफचा फरक पडणार नाही. चला आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.38%, FISची होल्डिंग आहे 21.59%, DISची होल्डिंग आहे 13.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.62%. आणि मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग सुद्धा 0च आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी हॅवेल्स इंडिया लिमिटेड 96% रेव्हेन्यू इंडियामधून जनरेट करते. म्हणजे या कंपनीवर सुद्धा फारसा US टॅरिफचा फरक पडणार नाही. चला आता बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.34%, FISची होल्डिंग आहे 43.49%, DISची होल्डिंग आहे 21.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.61%. आणि मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेजिंग पर्सेंटेज जबरदस्तपणे कमी केली आहे. 13.47%ने डायरेक्ट 0%. आणि मित्रांनो, ही कंपनीसुद्धा पूर्णचा पूर्ण 100% रेव्हेन्यू इंडियामधून जनरेट करतो. म्हणजे मित्रांनो, USने कितीही टॅरिफ लावला तरी या कंपनीच्या बिझनेसवर काहीही फरक पडणार नाही. चला आता बोलूया अशोक लेलँड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, FISची होल्डिंग आहे 24.02%, DISची होल्डिंग आहे 13.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.77%. आणि मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने 41.15% प्लेज पर्सेंटेज आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी म्हणजे अशोक लेलँड लिमिटेड ही कंपनी 92% रेव्हेन्यू इंडियामधूनच जनरेट करते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.